ध्यानं ध्यायेद्राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दहतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतं अजं विभु राम रक्षा पठेत् प्राज्ञा पापघ्ने सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालन्द शरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुतिः घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां नामबलोपेतां रक्षाय सकृती पठेत् सचिरायो सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिर्मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्चरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतान् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रीलोकानां राम श्रीमान् स नः प्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलपुलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरो रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलविहन्तारौ त्रायेतानो रघुत्तम आतसज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा अवरदः पति सदैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापबाणधनुर्युवा गच्छन् मनोरथस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्यो रघुत्तम वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्देवैः ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियधार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो
मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जन रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पदकञ्जारुण श्रीराम श्रीराम कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदर पडपीत मानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावर श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदन श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम
शोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसङ्गतं नमामि राममीश्वरं विदीनदेवहर्षणं कपिप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहनक्षणं नमामि राममीश्वरं कृताखिलाचलाभरं स्वधामनेतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरोरभूतमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिरे नांददो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्
आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् श्री मातृपितृचरणिकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सीता माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया श्री राम जय जय राम 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 सच्चिदानंद घन परमात्मा राजा राम आपण उपस्थित सर्व श्री रामकथा प्रेमी कथेचे यजमान कथेचे आयोजक कथेचा मुख्य श्रोता असणारे मारुती राय कथेची सांगीतिक उंची वाढवणारे माझे सर्व संगतकार आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुयोग्य पद्धतीने पोहोचवण्याचं काम करणारे आमचे ध्वनी व्यवस्थापक पुणे दर्पण या वाहिनीतर्फे ऑनलाईन पद्धतीने या रामकथेच्या आस्वाद घेणारे सर्व भाविक श्रोते या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या राजा रामरायाला साष्टांग प्रणिपात करून आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करूया. मारुतीरायांनी लंकेचं दहन केलं त्याचा परिणाम लंकेमध्ये इतका विपरीत झाला. काल आपण पाहिलं की लंकेमध्ये सीता हा विषयच नव्हता. आपल्या राजांनी कुठल्या तरी एका स्त्रीला एक राजस्त्रीला अयोध्येच्या साम्राज्ञीला पळवून आणलंय. याची दखल नव्हे कोणाच्या मनात विचार सुद्धा येत नव्हता. पण मारुतीरायांच्या एका कृतीमुळे आता सबंध लंकेचं लक्ष सीतामाई वरती केंद्रित झालं. एक घटना असते बारीक पण त्याचा परिणाम फार दूरगामी होत असतो. म्हणून ती घटना जो घडवतोय ना तोही फार महत्वाचा माणूस पाठवावा लागत असतो. मारुतीरायांची म्हणून मी काल म्हटलो योग्य निवड भगवान रामचंद्रांनी कशी केली बघा. मारुतीरायांच्या ऐवजी जर दुसरे कोणी पाठवले असते गेले असते तर काल काय झालं असतं फक्त सीतामाईला भेटून आले असते. पण नाही, रामाची ताकद राम कार्याची ताकद रावणाला सुद्धा कळली पाहिजे. आणि काय गंमत आहे याच्यामध्ये आता लंकेतलं वातावरण कसं बदललं पहा. मारुतीराय आपली स्वतःची ओळख काय पद्धतीने करून देतात. काल आपण पाहिलं मारुतीराय म्हणतात मी रामाच्या सेनेमधला अतिशय क्षुल्लक सेवक. अतिशय क्षुल्लक
याच्यामुळे रावणाच्या मंत्रिमंडळामध्ये अशी चर्चा सुरू होते, अरे एवढूसा क्षुल्लक सेवक येऊन एवढी लंका पेटवू शकतो, मग राम काय असेल? आणि याच्यापेक्षा महाभयंकर असे वानर त्याच्यामध्ये असतील. एक घटना केवढं ट्रान्सफर करू शकतं बघा सगळं वातावरण. आणि भगवान रामचंद्रांनी इथे काल आपण पाहिलं रामेश्वरांची स्थापना केली. भगवान शंकर आणि भगवान राम इतकं जवळचं नातं आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गाऊ वाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गाव वाचे धाम रे, विश्वाचा विश्राम रे, आनंद शिवाचा आराम रे, सत्यपूर्ण काम रे, शिवाचा आराम रे, शिवाचा आराम, शिवाचा राम रे, सत्यपूर्ण काम रे, शिवाचा शिवाचा राम रे, सत्यपूर्ण काम रे, शिवाचा राम रे. भगवान शंकर रामाचं चिंतन करतात. आपल्याला कथा माहितीये, हलाहल विष प्राशन केल्यावरती अंगाची लाही 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 झाल्यावरती ती शांतता कोण करणार? अलक्ष लक्ष निजन गाते, तयासी विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, आनंदाचे धाम त्याचे, गाव माझे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, गाऊ त्याचे नाम रे. हलाहल विष प्राशन केल्यावरती हलाहल विष प्राशन केल्यावरती शंकरांच्या शरीराची झालेली लाई लाई, सुदैवाने ते जे विष प्राशन केलं, आपल्याला कथा माहितीये, ते विष खाली उतरवू दिलं नाही, कंठामध्येच ठेवलं. आणि ते कंठामध्ये ठेवलं म्हणून त्यांचं नाव पडलं नीलकंठ, निळा झाला कंठ. एवढी आग आग व्हायला लागली, अनेक उपाय केले, पण ती आग काही शांत होईना. शेवट राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, असा 13 अक्षरांचा मंत्र घेतला. आणि तेव्हा कुठे जीवाला शांतता प्राप्त झाली.
म्हणून आपले बारामतीचे कोण? हा मोरोपंत आठवे ना मला नक्की काय ते. बारामतीचे जे मोरोपंत होते, नाही मोरोपंत आधी होऊन गेलेत बरं का, म्हणून सांगून ठेवतो. बारामतीमध्ये त्या मोरोपंतांनी एक आर्या फार सुंदर लिहिली आहे. तो मंत्र पुष्कळ आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र तेरा हो. काय सुंदर आर्या. एक स्वल्प विराम बदलला की अर्थ कसा बदलतो बघा. आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. आणि मंत्रात मंत्र उत्तम, मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासो निवर्ण जात तेरा हो. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 सीतापती रामा 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 रघोत्तमा. आहे तो मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. मंत्र सगळे छान आहेत या जगामध्ये, पण ते राहू दे. मी उदाहरण द्यायचं झालं, जेवण वगैरे झालंय आणि मस्तपैकी समोर फ्रूट डिश ठेवली. 2 डिश आहेत. एका डिश मध्ये जांभळं आहेत, चिक्कू ठेवलेत, सफरचंदाच्या फोडी ठेवल्यात, संत्री मोसंबी सोलून ठेवली आहेत व्यवस्थित. आणि दुसऱ्या डिश मध्ये आंब्याच्या फोडी आहेत, आणि तो सुद्धा आंबा साधारण रत्नागिरी हापूस. मला सांगा हो, मराठी माणूस काय जांभूळ खाईल का चिक्कू खाईल? माझी कंडिशन झाली. मी आपला जो आंब्याचा सपाटा लावला, तो यजमान म्हटला, महाराज अहो दुसरी पण फळं आहेत, ती खावा. ती काही वाईट आहेत का फळं, असं त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं अहो नाही, वाईट नाही आहेत, फळं आहेत सुंदर, पण ती राहू दे. याच्या पुढे ही फळं काही नाहीत. ही फळं सुंदर आहेत, वाईट म्हणत नाही, आहेत चांगली, पण ती राहू दे. या सगळ्या फळांमधलं उत्तम फळ जो आहे ते मी खातोय. तसं आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. ते राहो. आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र ते राहो. आणि मग सगळ्यात मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासोनी वर्ण जात तेरा हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्री पासून 13 वर्ण. म्हणून आपल्याकडे 13 कोटी राम नामाच्या संकल्पाला महत्व आहे. का? महाराज गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडले. आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थानं असतात. हो ना, 12 स्थानं असतात. जेव्हा आपण 13 कोटी नामस्मरण करता करता 12 कोटी पर्यंत जातो ना, तेव्हा आपल्या पत्रिकेतली 12 स्थानं शुद्ध होऊन जातात. आणि 13 कोटी जेव्हा नाम घेतो, तेव्हा प्रत्यक्ष रामराया आपल्या समोर उभा राहतो. म्हणून आपल्याकडे 13 कोटी राम नामाला फार महत्व आहे. आणि 13 मी भागवत कथेत सांगितलं त्याप्रमाणे 13 हा आकडाच इतका विलक्षण आहे. आयुष्यभर सबको कहना चाहिए, महाराज जी राम जी ये सब तेरा, ये सब तेरा, ये सब तेरा. हम कहते रहते हैं ये सब मेरा, ये सब मेरा, ये सब मेरा. मग भगवंत म्हणतो घे मग कर्माची फळं तुझी तुला. राम आणि शंकर, शंकर आणि राम इतकं विलक्षण नातं आहे. आणि याला सगळ्याला कारणीभूत उभं असलेलं हे दत्त मारुती राय. आणि रामराया त्या समुद्राच्या समोर उभे आहेत. 3 दिवस रामचंद्र उभे आहेत समुद्रासमोर.
आणि 3 दिवस रामराया उभा आहे आणि प्रत्येक वेळेस विनवणी करतोय, समुद्रराया बाजूला हो, मला जाऊ दे, मला जाऊ दे, मला जाऊ दे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, रामरायाची ही प्रार्थना ऐकतात. समुद्रामध्ये काही परिणाम होत नव्हता. परिणाम होत होता माग जे उभे होते ना रामरायाच्या, लक्ष्मणराव, त्यांच्या मुद्रेत फार फरक पडायचा. प्रत्येक वेळेस एक, दादा अजूनही वेळ गेलेली नाही, धनुष्यबाण उचला, आपल्या धनुष्यबाणाची ताकद दाखवून द्या आता याला. ते काय पूजनासाठी ठेवलेलं नाहीये किंवा निवडणुकीसाठी ठेवलेलं चिन्ह नाहीये. प्रत्येक वेळेस रामराया सांगतात, लक्ष्मणा सावध, संधी देऊ, मला खात्री आहे समुद्र बाजूला होईल. लक्ष्मण म्हणाला, दादा तुमच्या याच खात्रीमुळे आज आपल्यावर अशी वेळ आलेली आहे. तुम्हाला कसं काय जमतं? कोणी कितीही वाईट वागला तरी त्याच्याशी चांगलंच वागायचं कसं काय जमतं तुला? त्या राम म्हणतात, काय करू रे लक्ष्मणा, हा माझा स्वभावच आहे रे. कोणाच्या बद्दल माझ्या मनात वाईट कधी भावनाच येत नाही. 3 दिवस झाले तरी समुद्र हटेना. 3 दिवसाची सकाळ, तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडते, दुपार व्हायला लागते आणि रामचंद्रांच्या मुद्रेमध्ये फरक पडायला लागतो. आणि समुद्र अजूनही हटेना म्हटल्यावरती रामचंद्र लक्ष्मणा सांगतात, लक्ष्मणा धनुष्य आणि बाण आण इकडे. लक्ष्मण म्हटलं, आता जरा राम माझा दिसतोय आणि पळतच आला. हो एक आहे दादा, याची 3 दिवस या समुद्र देवतेची प्रार्थना करतोय, बाजूला हो, तरी बाजूला हटत नाही. आता याला राम कोण आहे हे दाखवून द्यायची वेळ आली. कोदंडधारी राम कोण आहे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. परिणाम समुद्राला रामचंद्र म्हणतायत, हे समुद्र देवता, तुमची मी 3 दिवस प्रार्थना करतोय, आळवणी करतोय, तुम्ही माझा ऐकेना. आता मला माझा पराक्रम दाखवायची वेळ आली. आता तुम्हाला मी कोण आहे दाखवून देतो, मला कोणी रोखू शकणार. आणि बाण ओढला, आकर्णापर्यंत प्रत्यंच्या ओढली. अशी समुद्र घाबरला हो. आणि समुद्र मूर्त रूपामध्ये रामरायांच्या समोर उभा राहिला. रामराया सावध, नका मारू, माझ्यावर बाण नका मारू. माझ्यावर का नाही, का मारायचं नाही बाण? अहो तुम्ही जर बाण मारला तर माझ्या जलचर जे आहेत माझ्यामध्ये ते सगळे मरून जातील हो, आणि मुख्य प्राण्यांचा जीव तुमच्या हातून जाईल. महाराज मारू नका. अरे 3 दिवस मी तुझी याचना करतोय तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेना. किंवा बघ आता फळ. महाराज नको, मी तुमची माफी मागतो. समुद्राने असं का केलं होतं? त्याला रामचंद्रांविषयी खात्री नव्हती. समुद्राला असं वाटलं होतं 3 दिवस रामचंद्र उपोषण करतील, नंतर उपोषण मोडतील, लिंबू सरबत वगैरे पिऊन. राम येतो, परवा म्हटलो, एकदा ठरवलं की ठरवलं. आणि परिणाम रामचंद्रांच्या समोर आला. म्हटले, महाराज मला तुम्हाला एकच विनंती आहे, तुमच्या सेनेमध्ये विश्वकर्म्याचा मुलगा नल आणि नील आहेत, जे अभियांत्रिकी शास्त्रामधले निपुण व्यक्तिमत्व आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज त्यांच्यापासून सुरुवात झाली. त्यामुळे त्या दोघांना, नल आणि नील या दोघांना, पाण्यावरती सेतू कसा बांधायचा आहे त्याचं ज्ञान आहे. तुम्ही त्यांच्याकडनं बांधून घ्या. आणि मी एवढंच करीन, काय ते जे सगळे दगड आहेत ते मी माझ्या डोक्यावरती सहज धारण करीन. आणि काय करावं, भगवान रामचंद्रांनी आज्ञा केली, बांधारे सेतू, चला तयारीला लागा. आणि तयारीला लागल्यावरती सगळे जण तयारीला लागले हो. सेतू बांधारे सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. गिरिराजाचे देह निखळूने गजा
गजाघशा त्या शिळा उचलून गिरिराजाचे देह निखळून गजांगशा त्या शिळा उचलून जलात द्या रे जवे ढकलुनी जलात द्या रे जवे ढकलुनी सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय फेका झाडे फेका डोंगर वृष्टी झेलील ध्याना सागर फेका झाडे फेका डोंगर वृष्टी झेलीत त्याना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर वडवाग्नी तो धरील मारी सेतू शेषापरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय चरण प्रभूचे जळात शिरता चरण प्रभूचे जळा सेतू रूप हा होतच शिरला तुकड्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. परिणाम रामचंद्रांचं सेतुबंधनाचं कार्य सुरू झालं. सेतुबंधनाचं कार्य सुरू झालं. श्रोते हो, सेतुबंधन म्हणजे काय हे पहिलं गोष्ट लक्षात घ्या. हर्षद इथे वाजव. सेतुबंधन म्हणजे काय? आपल्याला असं अनेक वेळा कळतं, माहिती आहे. भक्तिशास्त्रामध्ये दगडांवर राम लिहिलं, एकाच्या रा लिहिलं, दुसऱ्याच्या म लिहिलं, मग तो दगड जोडला गेला. मोठमोठ्या शिळांवरती श्रीराम लिहिलं गेलं, ती श्रीराम नावाची शिळा टाकली गेली, तो दगड तरला गेला. हे भक्तियुक्त अंतःकरणासाठी बरोबर आहे. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये हा संदर्भ नाही. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी स्पष्ट सांगतात सेतू कसा बांधला गेला. अनेक डोंगर, अनेक पर्वत रणगाड्यांसारख्या अवजारांनी फोडण्यात आले. मोठमोठाले झाडाचे ओंडके तयार करण्यात आले, ते समुद्रामध्ये टाकण्यात आले. ते टाकल्यावरती त्याच्यावरती दगड टाकण्यात आले, जेणेकरून त्या ओंडक्यांमुळे ते दगड बुडू नये म्हणून. पुन्हा सांगेन, श्रीराम हे नाव लिहिले आणि दगड तरलेत, हे भक्तियुक्त अंतःकरणासाठी आहेत. याचं कारण दुसरा हेतू असा, राम कार्यामध्ये दगड सुद्धा तरतात. याचा अर्थ काय?
रामाचं नाव घेतलं तर आपल्यासारखे अनेक दगड तरतात, हा त्यामागचा खरा हेतू आहे. अनेक दगड फक्त राम नामामुळे, हे जे दगड आहेत ना, ज्याला कधीही वाकायची सवय नसते, त्यांनी नाम राम नाम फक्त डोक्यावर धारण करावं आणि दगड तो तरला जातो. आणि सेतू बांधला. सेतू कशाचा आहे? दगडाचा आहे. पण श्रोतेहो, खरा सेतू कशाचा आहे माहिती का? खरा सेतू रामरायांनी संवादाचा बांधलाय. वानर ही अतिशय नगण्य जमात, की अरे यांच्याकडे काही फारसं लक्ष देऊ नका, यांच्याकडे काही फारसं लक्ष देऊ नका, हे कुठेही राहतात, कसेही राहतात. त्यामुळे समाजामधला मुख्य घटक हा वानर नाहीये. पण एक अयोध्येचा राजकुमार येतो, एक अयोध्येचा राजपुत्र येतो, तो वानरांमध्ये राहतो आणि वानरांना कार्यप्रवण करतो. बाबा रे, तुम्ही काम करू शकता, तुम्ही काम करू शकता. याला म्हणतात संवाद सेतू. आणि दुर्दैवानी आज आपल्या घरातला तोच संवाद सेतू संपलेला आहे. तो संवाद सेतू आपल्या घरातला कायमचा संपलेला आलेला आहे. मुलगा वडिलांशी बोलत नाही, आईशी बोलत नाही, याच्यावर तो तासनतास चॅटिंग करत बसेल. फार अगदी हे बोट दुखायची वेळ येते. मला तशी खात्री आहे, इथून पुढच्या काळात जी जी लोक वर जातील ना, त्यांची हे अंगठे असे राहणारच नाहीत, असेच झालेले असणार आहेत. पण अशी सवयच झाली कायम. याच्यावरून मी कोणाशीही बोलू शकतो, पण अरे ज्यांच्या बरोबर मी आयुष्य काढतोय त्यांच्याशी बोलायला वेळ नाही माझ्याकडे. संवाद, आपल्या घरातला संवाद सेतू संपत चाललाय. तिच्याशी काय बोलायचे, त्याच्याशी काय बोलायचे, काही लाईफ मध्ये थ्रिलच राहिलं नाही. हे सगळे संवादाचे हेतू होते. बघा, मला सांगायचा मुद्दा पुन्हा पुन्हा मी कायम जाणतो, ही कथेचा हेच वैशिष्ट्य आहे. रामकथा, सेतुकथा आपण ऐकल्या नाहीत का? पण याचं मर्म हे, वानर वानरांमध्ये झालेला संवाद येतो. या निमित्ताने दगड उचलणं, दगड लावणं, या निमित्ताने अरे मला उचलत नाही, चल मी येतो मदतीला, चल ये, चल चल. आपल्याकडे पूर्वी वाडा सिस्टीम होती बघा आपल्या पुण्यामध्ये, तेव्हा हा कार्यक्रम जास्त असायचा. एका घरात कार्य निघालं की त्या वाड्यातल्या प्रत्येकाच्या घरात ते कार्य असायचं. प्रत्येक जण त्या कार्याला मदतनीस असायचा. बाहेरच्या कुठल्याही माणसाला इव्हेंट मॅनेजमेंटची गरज नव्हती. त्याच वाड्यातली एक सुंदर कोणी असेल रांगोळी काढणारी, ती रांगोळीची जबाबदारी घ्यायची, डेकोरेशनचं काम तो करायचा, काही गरजच पडायची नाही. कार्य ठरलं की त्या रात्री मीटिंग व्हायची वाड्यामध्ये, ए हे तू बघ, हे तू ते बघ, हे बघ. मग अरे या घरामध्ये घराकडे पैसे नाही आहेत, बरं त्यांची आर्थिक स्थिती जरा कमी आहे, हरकत नाही रे, आपण कॉन्ट्रीब्युशन काढू. मला सांगायचा मुद्दा, अशी कितीतरी कार्य आपली झाली असतील आपल्या वाड्यांमध्ये. कधीही आपल्या घरापुरता पदार्थ केलाच गेला नसेल. तुमचेच दिवस आठवा, मी माझं नाही सांगत. एक पदार्थ 7 ते 8 घरात गेलाच पाहिजे. आणि जो डबा आपण भरून देऊ, जे वाटी भरून देऊ, ती वाटी परत तिकडनं भरूनच यायची. हे होते संवाद. मामा घरी आला, आजी घरी आली, आजोबा घरी आले, काका घरी आले की पटकन घरातली पोरं बाळ हातातली कामं धामं टाकायची आणि त्यांच्या पिशव्या घ्यायची आणि पिशव्या उलगडून, मी माझं सांगते हा, माझं लहानपण वाड्यामध्ये गेले म्हणून सांगते, ती पहिली पिशवी उचकडून बघायची काय आणलं. तेव्हा तो मार बसायचा, अरे काय रे पिशवी उचकटतो. पण आता ती मजा नाही ना. कोणी येणार आहे, काका येणार आहे, मामा येणार आहे, म्हणजे आधीपासून इच्छा काहीतरी तो खाऊ घेऊन येणार. बरं, आणि तो ती खाऊ घेऊन यायचा. काय साधी छोटी कुठली तरी गोष्टी असायची. तुमचे मला एक अजून मी सांगतोच बघा, तुम्हाला आठवत असेल तर बघा, तो खोबऱ्याचा एक केक असायचा. पुना बेकरी असेल कुठली असेल, शनिवारच्या सकाळच्या शाळेचा तोच बऱ्याचदा मेनू असायचा. जाता आता केक घेऊन जा. आता तो केक
पटकन घेऊ शकतो, पण ते दिवस कुठे गेले? संवादाचा एक ते माध्यम होतं. माझ्या भाच्याला मी काहीतरी घेऊन जातोय, माझ्या बहिणीकडे मी काहीतरी घेऊन जातोय. बहीण गावाला राहते, पुण्यातल्या पुण्यात राहते, तिच्या घरी जाताना काही का असेना, एक पावशेर चितळ्यांची भाकरवडी का असेना, बिस्किटचा पुडा का असेना, चॉकलेटचा पुडा असे का असेना, एखादं कॅडबरी का मला सांगतोय, हे काही त्याला मिळत नाही का? सगळं मिळतं, पण त्या पदार्थाला महत्वाचं नसतो. मला माझ्या मामानी आणलं, मला माझ्या काकांनी आणलं, माझ्या भावानी आणलं. ही भावना होती, ती संवादाची भावना आहे. तो पदार्थ संवादाचं एक माध्यम असायचा. एकत्र भोजन, आता आपण त्याला नाव दिले सोफिस्टिकेटेड गेट टुगेदर. वर्षभरात एकदाच भेटायचं आणि प्रत्येक वेळेस म्हणतो आपण भेटलं पाहिजे बाबा एकदा तरी सगळ्यांनी. आणि जेव्हा गेट टुगेदरची नोटीस व्हॉट्सअप ग्रुपवर फिरायला लागते, अरे माझ्याकडे या दिवशी काम आहे, मला असंच आहे, मला तसंच आहे. म्हणून परवा माझं एका गेट टुगेदर निमित्ताने एक व्याख्यान होतं, तेव्हा मला एक सहज स्फुरलेलं वाक्य सांगतो, ते बघा तुम्हाला पटतंय का. पूर्वी आपल्या घरात रोज गेट टुगेदर असायचं, रोज गेट टुगेदर. कधी? संध्याकाळी 7चा दिवा लावला की ते गेट टुगेदर असायचं. घरातले सगळे बसलेले असायचे. पशुबंकरोती असेल, रामरक्षा असेल, भीमरूपी असेल, काय स्तोत्र असतील ती, हे गेट टुगेदरच होतो. आज आपल्या आयुष्यातला तो संवाद सेतू तुटलाय. म्हणून आपल्या जीवनात आराम नव्हे आणि शांतता म्हणजे सीता नाही. मारुती पण आपल्या आयुष्यात नाही का? संवादाचा सेतूच संपलेला आहे. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवते, HRU, हाऊ आर यू सुद्धा यायला वेळ नसतो. HRU, मग तिकडनं रिप्लाय येतो F9, फाईन. मग आम्ही उत्तर देतो ग्रेट, G आणि 8, ग्रेट. हाऊ आर यू, फाईन. NU म्हणजे तू कसा आहेस. हे असले संवाद सुद्धा इतके छोटे झालेत. काही झाले की ओ माय गॉड. आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या देवाला सुद्धा हाक मारू शकत नाही. आपण हाक मारतो ओ माय गॉड. का सांगतोय? हे सगळे संवादाचे विषय. ती नाती संपली हो, वाईट त्याचं वाटतं. लहानपणी कुठे लागलं की पहिलं लागल्यावर भीती काय वाटायची, घरामध्ये गेल्यावरती लागल्यावरती कोणी जखमेवरती मीठ काय मलम लावेल याची नाही, पहिली कानसडत बसायची. मेल्या मरायला गेला कशाला तिकडे, अहो लागलंय त्याच आधी तिकडे गेला कशा सांगायचं होतं. आता ते वाईट वाटतं, अरे काय. आता आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, आपण पटकन बिल मी देणार, बरं द्या द्या असं असतं. पण त्यावेळेस सुद्धा अरे तुझे मागच्या वेळेस ते 2 रुपये राहिलेत बरं का, आत्ताच्या याच्यात ते वसूल करून टाक. ती गेली हो मजा सगळी आपल्या आयुष्यातली. हे का सांगतोय? संवाद सेतू तुटले आपले. आणि रामरायांनी तो संवाद सेतू मोठा ठेवला या सगळ्यांमधला. म्हणून रामरायाच्या बाजूनी सगळेजण उभे राहिलेत. त्यामध्ये रामचंद्र पाहतायत तो सेतू बंधन चालू आहे, सेतू बंधन चालले. लंका जवळ समीप ओढा लंका नगरी जवळ जवळ दिसायला लागली. आणि त्यांना रामचंद्रानं एक अद्भुत गोष्ट दिसली. काय? या सगळ्या प्रवासामध्ये एक छोटीशी खार होती. खार, ती खार काय करायची, सेतूच्या इथे जायची, असं असं बघायची, पळत पळत यायची आणि त्या समुद्राकाठची जी रेती असेल त्या रेतीमध्ये आपली पाठ अशी घासायची आणि त्या सेतूपाशी जायची. जिथे त्या चिरा भरल्या जात होत्या चुन्यारी वगैरे, तिथे जाऊन आपली पाठ थरथर थरथर करायची, अंग झटकायची. परिणाम अंगाला लागलेली सगळी रेती त्याबरोबर चिरेमध्ये पडायची. रामचंद्र पाहिजे, ती येते परत जातीये, येते परत जातीये, येते परत जातीये. शेवट रामचंद्र तिला उचलून घेतात. वृक्षवल्ली महा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी. आणि रामचंद्र तिच्या पाठीवरनं असं प्रेमाचा हात फिरवतात. तो प्रेमाचा हात खारुताईनं अजूनही आपल्या पाठीवर ठेवलाय, म्हणून ती 3 बोटं रामरायाची आहेत. मला सांगायचा मुद्दा श्रोते हो, राम कार्यामध्ये त्या खारीचा सुद्धा खारीचा वाटा आहे.
सेतू उभा राहिलाय, पण त्यामध्ये ती आनंदाने सांगते, बाबा रे, या चिरांमध्ये एक कण, एक धूळ, एक रेती माझ्या सुद्धा अंगाची आहे बरं. म्हणून राम कार्यामध्ये कोण कोण काम करतं, तर सगळेजण येतात. अगदी बारीकसा जीव सुद्धा सुट. राम कार्य, राम कार्य, राम कार्य, राम कार्य, राम काज करी केबो आतुर. काल आपण हनुमान चालीसा आपला म्हणायचा राहिला गडबडीमध्ये. राम कार्य करी केवो आतुर, राम कार्यासाठी केव्हाही आतुर, एनी टाइम. महाराजजी अभी टाइम नाहीये. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुवर्ण संधी आहे. म्हणून मी परत परत सांगेन, या ज्या कथा असतात, या सगळ्या कथा आपल्या आयुष्यातले सुवर्ण संधी आहे. का? या कथा कार्यामध्ये आपला काहीतरी सहभाग राहिला. मग तो काय अगदीच प्रत्येक वेळेस आर्थिक रूपानं पाहिजे असं नव्हे, उपस्थिती रूपानं सुद्धा माझा सहभाग राहिला. म्हणून आपण, मी सगळ्यांना विनंती करणार आहे, आपण या राधाकृष्ण प्रतिष्ठानसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया. इतकी सुंदर राम कार्यामध्ये सहभागी व्हायची संधी आपल्याला या संस्थेने दिली. आज संवाद सेतू. मी तुमच्या सगळ्यांशी जवळजवळ 9-10 वर्षापासून निगडीत आहे. आपण 10-10 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. कथा झाल्यावरती कुठलीही औपचारिकता आपल्यामध्ये राहत नसते, इतके आपण सगळे कॅज्युअल बोलत असतो. मी का सांगतो तुम्हाला, पुढचं माझं वाक्य आहे, कथा झाल्यावरती सगळेजण बाहेर पडताना इतके सगळे गप्पा मारत असतात. ठीक आहे, मान्य आहे, पण त्या गप्पांमध्ये सुद्धा आपल्या घरातल्या चर्चा असतात. पण त्या चर्चांना कुठेतरी स्थान मिळतं का? आता ती स्थानच राहिली नाही. तो व्यक्त व्हायचं कुठे? मग त्याला म्हणतात संवाद सेतू. आणि रामचंद्र तो संवाद सेतू बांधला. त्या सेतूवरून भगवान रामचंद्र निघाले. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बजरंगबली हनुमान की जय, पार्वती पते हर 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 महादेव. आणि लंकेमध्ये रामरायाचं आगमन झालं. आणि काल मी म्हटलो त्याप्रमाणे लंका 3 पर्वतांवरती वसलेली आहे. मूळ लंका हे शहर 3 पर्वतांवरती बसलंय. त्यातल्या एका पर्वतावर रामरायांनी आपला बेस कॅम्प उभा केला. शस्त्रसाठा हे गोळा करणं, ते गोळा करणं, असं रामरायांनी उभं केलं. आणि रावणाला बातमी कळली, राम आलेले आहेत. बघू तरी रामाची ताकद काय, बघू तरी रामाची ताकद काय. म्हणून रावण आपल्या काही सेवकांसह, आपल्या राष्ट्र एनएसए वगैरे असतात ना तसे, एका टापूवरती उभा आहे. एका पर्वतावरती उभा आहे. आणि एका पर्वतावरती रामचंद्र, एका बाजूला अंगद, एका बाजूला सुग्रीव, एका बाजूला लक्ष्मण, एका बाजूला मारुतीराय असे उभे आहेत. आणि बरोबर समोरच्या पर्वतावरती एका मध्ये रावण, एका बाजूला इंद्रजित, एका बाजूला सेनापती, असे सगळे उभे आहेत. आणि इथे पहिल्यांदा राम आणि रावणाची नजरानजर झाली. सगळं व्यवस्थित चाललं होतं, बिघडलं कुठे बघा आता. सगळे शांत बसले होते, पण यातला जो सुग्रीव होता ना, जो सेनापती होता रामरायांचा, त्यांनी रावणाला पाहिला आणि जो राग आला सुग्रीवाला, चिडला. या माणसामुळे आज या साध्या सत्पुरुषाला ही वेळ आली असं म्हटलं. आणि तार 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 पळत 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 आता या रावणाला संपवतो, रावणाला संपवतो म्हणून रावणाच्याकडे पळत पळत निघाला. रामराया म्हणतात, सुग्रीवा थांब. पडेपर्यंत सुग्रीव रावणाच्या इथे पोहोचला. रावणाच्या इथे पोहोचला. अपेक्षा अशी होती की रावणाला सुग्रीव 2-3 लावून देईल. उघडला प्रकार उलटा. रावणाने असं बखलेत पकडला सुग्रीवाला. आणि काल सांगितलं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या भाषेत
कणा 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 तोंड लावून दिल्या आणि पकडल्या. तेवढ्याच सुग्रीव तिकडनं पळाला. पळण्यामध्ये माहीर असलेला सुग्रीव एकदम पळाला आणि पळाला 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 परत येऊन बसला आपल्या रामरायांच्या पुढे उभा राहिला. सुग्रीवाला असं वाटलं बहुतेक रामराय आपल्याला सर्टिफिकेट देणार, स्मृतिचिन्ह देणार. सुग्रीवा, किती सुंदर कार्य केलंस बरं, त्याबद्दल तुझे शतशः ऋणी आहे. तेव्हा रामराया सुग्रीवाला म्हणतात, ए सुग्रीवा, अरे वेडायस का तू? सुग्रीवा, हे साहस कुठले? अरे हे कुठलं साहस केलंस? तू सेनापती आहेस, तू सेनापती आहेस. काय रामरायांचं वाक्य बघा इथे, तू सेनापती आहेस, तुझ्यावरती जबाबदारी जास्त आहे. आता समजा तू रावणाकडे गेला होतास, तिकडनं पळून आलास, ठीक आहे, पण जर रावणाकडे पकडला गेला असतास तर, रावणाकडे पकडला गेला असता तर, तू पकडला म्हटल्यावरती तुझी सेना सुद्धा सैरावैरा झाली असती. जो सेनापती असतो ना श्रोते हो, त्यांनी फार कंट्रोल मध्ये राहायचं असतं. उगाच आपलं कुठलाही काम आलं म्हणून आक्रस्ताळेपणा करायचा नसतो. उथळपाड्याला खळखळा आपल्याला फार असतो. कॅमेरा कुठल्या अँगलने लावलाय, त्याच अँगल मध्ये काही काम करणारी लोक असतात, तेवढ्याच अँगल मध्ये फिरतात. फोटोग्राफर कुठे आहे, आता फोटोग्राफरची गरज पडत नाही. हा मोठा कार्यक्रम, काही जण भांडी घासताना सुद्धा असं घरात काय काय काम करतो, प्रोफाईलला असलेलं बरं. हे जे असतात ना, याला आरंभीशूर म्हणतात. आणि हे जे आरंभीशूर असतात ना, तेच फार समाजाला घातक असतात. त्यातला सुग्रीव आहे, सेनापती आहे. अरे जर तुम्ही साधा विचार करा, सुग्रीव जर पकडला गेला असता, मारला गेला असता, रामरायांच्या सेनेचं काय घडलं असतं? सेनापती संपल्यावर काय होणार? तोच जर फुटला तर काय होणार? म्हणून रामचंद्र सांगतात, बाबा रे, आत्मघातकीपणा हा फार घातक आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आत्मघातकीपणा हा सर्वोत्तम मानला गेलेला आहे. हिंदू धर्म इज इक्वल टू आत्मघातकीपणा. कधी साथ सोडतील याची गॅरंटी नाही. काही कार्यकर्ते उभे असतात बघा, साहेब आप लढो, हम कपडे संभालते. साहेब जातो आपला पुढे आणि नंतर बघतो माग तर सगळे कार्यकर्ते गेले असतात घरी जेवायला. याला हौस असते पुढे जायची, पण अडकतो हाच. याचं उत्तम उदाहरण 14 जानेवारी पानिपत. दुपारच्या वेळेपर्यंत पानिपतचं युद्ध जिंकायला आलं होतं अब्दालीच्या विरोधात. सदाशिव भाऊ लढत होते, पण आत्मघातकीपणा, अवसानघातकीपणा नडला आणि दुपारनंतर सगळं युद्ध पालटलं आणि अब्दाली जिंकला. त्यामध्ये सदाशिव भाऊ सुद्धा गायब झाले, कुठे गेले माहिती नाहीत. मला सांगायचा मुद्दा, आत्मघातकीपणा हा फार त्रासदायक असतो कुठल्याही कार्यकर्त्याला, राज्यकर्त्याला. पण रामचंद्राने सांगितलं, सुग्रीवा असं इथून पुढे साहस करू नकोस, फार प्रॉब्लेम होतो. आणि आता रामचंद्र विचार करतायत, रावणाला परत एक शेवटची संधी द्यावी, असा विचार करत असताना भेरी वाजायला लागली. कसली भेरी वाजताय? काय रे, कसले नगारे वाजतायत? पाहता 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 काय घडलं होतं, विभीषण जो होता तो रावणाला भेटायला निघाला. आणि विभीषण रावणाला समजवतोय, बाबा रे रावणा, तू माझा भाऊ आहेस, थोरला भाऊ आहे, अजून सांगतोय सुधार. आता तुझा शत्रू दारात येऊन उभा राहिलाय, आत्ता तरी त्या सीतेला सोड, आत्ता तरी त्या सीतेला नेऊन दे. मला खात्री आहे तो तुझा शत्रू असला तरी दयावान आहे, त्याचे वडील दयावान होते, परिणाम तो तुला माफ करेल. आलाय तसा तो सेतूवरनं निघून जाईल. हा सेतू रावणा नुसता दगडांचा सेतू नव्हे, तुझा मृत्यूचा सेतू आहे, लक्षात ठेव. असं विभीषण बोलायला लागल्यावरती रावण म्हटला, ए तो कोण सांगणार रे? तुला जर एवढं त्या रामाचं गुणगान गायचं असेल, चालता हो रावणाकडे.
रामाकडे चालता हो, मला कोणाची गरज नाही, जायचे ते जाऊ शकतात, असं रावण बोलायला लागला हो. आणि विभीषणाने हीच संधी साधली, त्याला जायचंच होतं. आणि 40 लोकांना घेऊन विभीषण बाहेर पडला. मी विभीषणाबद्दल बोलतोय हा. 40 लोकांना घेऊन बाहेर पडला रात्रीच्या वेळेसच. गृहमंत्री यांचाच होता, सगळं व्यवस्थित होतं. कळलं नॉट रिचेबल, रात्रीपासून विभीषण नॉट रिचेबल. 40 आमदार नाही, सॉरी, 40 लोक नॉट रिचेबल. काय झाडी, काय डोंगर, सगळे नॉट रिचेबल झाले हो एकदम. आणि दुसऱ्या दिवशी अचानक बातमी, विभीषण रामरायाकडे दाखल. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. लगेच रावणाने प्रेस कॉन्फरन्स घेतली. माझे कार्यकर्ते पाठीत खंजीर खुपसून, दगाबाज, अशी इतकी विभीषणाला काय काय आभूषणं लावली त्यांनी. पण विभीषणाला लक्षात आलं होतं आपला एकनाथ एकच, श्रीराम. मी श्रीरामांबद्दल बोलतोय, बाकी कोण नव्हे. मी बाकी कुठे जाऊ नका, रेकॉर्डिंग चाललेलं आहे. आपल्याला एकाशिवाय पर्याय नव्हे. आणि बरोबर सुरत, गुवाहाटी असे काय जे प्लॅनिंग करून जे पळाले, आणि विभीषण रामरायाच्या कंपूमध्ये दाखल झाले. आणि विभीषण आले म्हटल्यावरती आनंदाच्या बेहरी वाजायला लागल्या. आनंद झाला, विभीषण आला, विभीषण आले, विभीषण आले, विभीषण आले. तेव्हा रामरायांच्या समोर विभीषण उभे. श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम, असे उभे. रामा, मी तुला शरण आलोय. मला लक्षात आलं या जगाचं कल्याण फक्त तूच करू शकतोस, म्हणून आम्ही तुला शरण आलोय. आणि माझ्या बरोबर बरीचशी लोक आलेली आहेत. आजपासून मी माझ्या भावाचा संघ सोडून दिला, त्याच्याबरोबर नाही राहायचं. राम म्हणाले, आलाय म्हणून लगेच रामानी ताब्यात ठेवलं नाही. सगळ्यांनी रामचंद्रांना उपदेश केलाय, तो आलाय याचा अर्थ आता लगेच पहाटेचा शपथविधी करून घेऊ नका. आता फुंकून प्या ताक सुद्धा. किती झालं तरी तो शत्रूचा भाऊ आहे, शत्रू पक्षात एकदम इकडे आलेला आहे. आत्ताच सांगतोय ते ऐका. राम म्हणाले ठीक आहे. कधीतरी राम दुसऱ्याचंही ऐकत होते. हो ठीक आहे. विभीषणाला सांगितलं, विभीषणा तू इथेच थांब, मी माझ्या मंत्रिमंडळाची बैठक घेतो आणि मग तुझ्यावरचा निर्णयच घेऊ. आणि मंत्रिमंडळाची बैठक उभी राहिली. त्या मंत्रिमंडळात कोडकोड होते. शेजारी सुग्रीव, जांबुवंत, अंगद, नल, नील, लक्ष्मण महाराज आणि मारुतीराय. रामचंद्र प्रत्येकाच्या मताचा स्वीकार करतायत, विचार करतायत. बोला, तुमचं काय मत आहे विभीषणा बाबतीत? तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? सुग्रीवला विचारलं, सुग्रीवा तुझं काय मत आहे? सुग्रीव म्हणाला, कितीही झालं तरी तो शत्रूचा भाऊ, त्याला आपल्या राज्यामध्ये प्रवेश नाही, आपल्या मंत्रिमंडळात प्रवेश नाही, आपल्यावर त्याला घ्यायचं नाही. मला आज्ञा द्या, त्याला संपवतोच. राम म्हणाले, मी विचारलाय, आचार नव्हे. विचार झालं, तुझं मत कळलं. जांबुवंत म्हणजे म्हणाले, जांबुवंताचे संपूर्ण काळीच माणूस, आवाज सुद्धा असाच. जांबुवंत म्हणाले, आपलंच तुम्हाला आधीच सांगतोय, तो रावणाचा भाऊ आहे. सुग्रीव जे सांगतोय त्याला माझं अनुमोदन. ठीक. पुढचं अंगद झाला, लक्ष्मणाला उभे होते. लक्ष्मण वाटच बघत होते. हे जे 5-5:30 वाजता ते चॅनलवरती असतात बघा, संध्याकाळी न्यूज चॅनलवर आरडाओरडा करणारे, त्यातला हा कार्यक्रम होता. एकाला तो अँकर सांगतो, आप चुप बैठिये, तुम्ही शांत बसा, यांना विचारतो. ते जे एक जो शांत बसलेला असतात ना, ते शांत बसलेले नसतात, ते आपल्याला बोलायला कधी मिळेल याची वाट बघत असतात. तसा लक्ष्मण होता. मला का शेवटी ठेवतात प्रत्येक वेळेस राम? पहिलं मत माझं का नाही विचारत? याच्याबरोबर राहतो मी, याच्याबरोबर सगळ्यात आधार मी, आणि हा पहिलं शेवटी मला का धुसफूस असायची कार्यक्रम. लक्ष्मण हा आता बोलायला उभारतो. दादा, तुम्हाला मी पहिलं सांगतोय, हा विभीषण माणूस मला योग्य वाटत नाही.
त्याच्याबरोबर जी लोक आहेत ती किती झालं तरी त्यांनी अन्न खाल्लेलं आहे रावणाकडचं, ते आपल्याकडे आलेत. कशावरनं आपल्याकडच्या बातम्या तिकडे जाणार नाहीत? याचं उत्तर पहिलं तुम्ही मला द्या. आणि मला पुढची आज्ञा द्या. काय? याला बंदिवासात टाकायची संधी चांगली आपल्याकडे. याला बंदिवासात टाकू आणि रावणाला सांगू तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे, ताबडतोब सीता आम्हाला दे. झालं. अजून अजून नाही, आता एकच बोलायची संधी आहे. मारुती. आणि मारुतीराय उभे राहिले. मारुतीराय सुद्धा काय, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताध्वजं वानरयोथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीराय म्हणाले, महाराज हा जो विभीषण आलाय याचा स्वीकार व्हावा. एकच मत फक्त रामांच्या बाजूनी. बरं, राम विचारतात का रे स्वीकार व्हावा? मारुतीराय सांगतात, जेव्हा मी लंकेमध्ये आलो होतो, लंका पेटवत असताना, लंकेमध्ये राहत असताना या विभीषणांना मी जवळून पाहिले. आणि विभीषणांचं वर्णन करायचं झालं तर आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. आचार युक्त आहे, नीती धर्माने युक्त आहे. आणि असा माणूस आपल्या सरकारमध्ये आला तर फायदा होणार आहे आपला. कितीही काही झालं तरी सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला नेता आहे हा. याला आपल्या ताब्यात घ्या आणि ठाणं म्हणजे ठाण मांडून आपल्या ताब्यात घ्या याला. त्याशिवाय आपल्या सेनेला, आपल्या राज्याला आकार येणार नाही. काय मारुतीरायांचं भाष्य आहे विभीषणांकडे. आणि राम इतके आनंदी होतात. लक्ष्मण म्हटलं झाला. म्हणून मी म्हणत असतो, रामा पहिलं मला विचारत जा. सगळ्यांची मतं घेतल्यावरती तुम्ही मला विचारता, नंतर मारुती असतात. सगळं माझ्या बोलण्यावरती पाणी फेरतो हा माणूस. लक्ष्मणाला विचारतात रामराया, माझ्या हसण्याचं कारण कळलं का तुला? हो कळलं. म्हणजे काय दादा? अहो किती वर्षे तुमच्या बरोबर मी. रामरायांना आनंद कसला झाला होता की माझं प्रेडिक्शन अतिशय बरोबर मारुतीरायांनी शब्दशः वर्णन केलेलं आहे. विभीषणांना पाहिलं पण नव्हतं, पण मी काल म्हटलो ना, रामचंद्र एका नजरेमध्ये समोरच्या व्यक्तीला ओळखत होते. आपल्याला जन्म गेला तरी ओळखता येत नाही, हा भाग सोडून द्या. पण रामराया तसं नाही होत. पाहता क्षणी देह परमात्मा होतो. आणि विभीषणाला सांगितलं तू आमचा स्वीकार केला. आणि आता अंगद भगवान रामचंद्र रावणाला शेवटची संधी देऊ इच्छितात. आणि आता राम विचार करतायत की रावणाच्या दरबारात कोणाला पाठवावं. रावणाच्या दरबारात कोणाला पाठवावं? मारुतीरायांना परत पाठवावं का? पण राम विचार करतात मारुतीरायांना परत पाठवण्यात अर्थ नाही. का? आता दुसरं कोणतरी पाठवू. कारण रावणाला असं वाटायला नको यांच्याकडे एकच बलवान वानर एकच आहे, आता दुसरं कोणतरी गेलं पाहिजे. म्हणून रामराया विचार करतायत, अरे रावणाच्या दरबारात जायचंय माझा दूत बनून, कोण कोण तयार आहे? असं म्हटलं सगळे जण उभे राहिले असे. आम्हाला पाठवा, आम्ही जातो. मी जोरात पळू शकतो. एक म्हटला मी जोरात ठोसे देऊ शकतो. अरे तिथे ठोसा मारायचा, पळायचं नाहीये, याचं काम आहे. एक जण म्हटला माझ्याकडे बुद्धी फार आहे, असं टेस्टिंग घेऊया, सगळे घेऊया, टेस्टिंग घेऊया. मग 12चा पाडा पुढचा येतोय, पुढे 12 पुढचं काय? त्यावेळे मी पुढचं सगळं स्वरात म्हणू शकतो. म्हणजे 12 12 दुने 12 त्रिक 12 चौक अशी बुद्धिमत्ता आहे माझ्याकडे. असं नकोय, बोलण्यात चतुर पाहिजे. कोण जाईल? शिवाजी महाराज जेव्हा स्वारीवरती एखाद्या सैनिकाची, एखाद्या मावळ्याची निवड करायची रे, ती अशी असायची. अमुक स्वारीवर कोण जाणार म्हटलं होती, अनेक जण उभे राहायचे. राज द्या परवानगी. आणि त्यातनंच तो परवानगी घेऊन बाहेर पडला. तो म्हणजे आधी लगीन लावीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं.
रामकार्य राजकार्य पहिलं, तिथे बाकी नाती वगैरे सगळी रिकामी. आणि रामरायाच्या नजरेमध्ये एक व्यक्ती अशी दिसली हो, जो युवराज आहे, तरुण आहे. रामरायांनी विचार केला आता जरा तरुण रक्ताला वाव देऊया. आणि अंगद वाढल्यावर जो अंगद उभा राहिला, अरे क्या बात आहे हा, आपणच जाणार आता. जाशील राजे, तुम्ही सांगाल, तुम्ही आज्ञा करा, आत्ता रावणाला घेऊन येतो. आणायचं नाहीये, माझ्या बदली जायचंय, माझा निरोप घेऊन. त्याला आणायचं नाही इकडे. ठीक आहे, त्याला जाऊन निरोप दे, अजून शेवटची संधी आहे, अजून शेवटची संधी आहे. आणि अंगदाला पाठवण्यात सुद्धा रामाचं काय राजकारण आहे बघा. अंगदाला असं वाटायला नको आपल्याच वडिलांचा वध या माणसाने केलाय आणि आपल्याला आता हा मार्ग ठेवतोय, सगळी महत्वाची खाती आपल्याच लोकांना देतोय, असं नको, यालाही संधी देऊया. आणि अंगद तयारी करायला लागला. जायचं, उद्या सकाळी जायचं रावणाच्या दरबारात. काही वानर रात्री त्याला विचारतात, काय रे तुला भीती वाटत नाही का रावणाची? उद्या रावणाला तिकडे पकडलं तुला तर वगैरे वगैरे. तर अंगद बोलते, अरे घाबरायचं कशाला, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, शरण में रख दिया जब मात तो किस बात की चिंता, शरण में रख दिया जब मात तो किस बात की चिंता, हमारे साथ श्री रघु. अरे घाबरायचं काय कारण आहे, राम राया आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. न खाने की न पीने की न मरने की न जीने के, न खाने की न पीने की न जीने की न मरने की, रहे हर सांस में भगवान के प्रिय नाम की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. जाएंगे 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 आगे जाएंगे आगे जाएंगे. क्या करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता. अंगद म्हणतोय घाबरायचं काय, क्या करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता, करते हो तुम दिन रात क्यों बिन बात की चिंता, तेरे स्वामी तेरे स्वामी तेरे स्वामी को रहती है तेरी हर बात की चिंता, तेरे स्वामी को रहती है तेरी हर बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो इस बात की चिंता, शरण में रख दिया जब मात तो इस बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो इस बात की. आणि रामाचं कौतुक आहे, राजाधिराज रामचंद्र महाराज की जे. दणकन उडी मारली, दणकन उडी मारली रावणाच्या दरबारात. अंगद जोरात जोरात, नाजूक माणूस नाही, अंगद दणकट आहे. दणकन उडी, जय श्रीराम. सगळे घाबरले, सगळे घामच पुसला असा. पण एवढा आवाज रावणाच्या दरबारात, रावण सोडला तर कोणाचाच नव्हता. ए कोण रे, बाली नंदन रामसूत रामदूत अंगद. ओ अंगद, अंगद नाही अंगद. अच्छा, अंगदाला असं बळ आलो होतो आता का रामाने सगळ्यांना सोडून आपल्यालाच घेतलो निवडलेलं. त्याचं असा स्फुरण पावला होतो. आता बस, आता काहीतरी काम करूनच दाखवायचं. जे कार्यकर्ते असतात ना, तरुण कार्यकर्ते, ते असे असतात, काहीतरी करून नाही दाखवायचं, काहीतरी करून दाखवायचं. आता रावणाने त्याच्याकडे पाहिलं आणि रावणाची भुवई अशी भुवई रावणाने अशी वक्र केली. मला येत नाही अशी, पण ती अशी वर असते बाबा, अशी
सगळं काम तिच्याकडे दिलेलं आहे. त्या एका आमच्याकडे या एका ह्याच्यावर कार्यक्रम असतो सगळा, नजरेचा खेळ असतो हा. काही जण त्या बाबतीत फार माहीर असतात. कुठल्याही समारंभाला गेले की फक्त म्हणजे असाच कार्यक्रम असतो. मी माझं सांगत नाही, सार्वजनिक ट्रूथ सांगतोय. नवरा एकीकडे असेल आणि बायको अशी वरती त्या नवऱ्या मला मुलाला वगैरे भेटायला गेली आणि तिथे म्हणते कुठे आमचे येडं हरवले काही कळत नाही, मोक्याच्या वेळी जाऊन बसतं कुठेतरी आणि अशी शोधते आणि नवरा तिथे मित्रांबरोबर बसलेला असतो. काय म्हणतोय, किती दिवसांनी आलो, अरे काय राहा अरे ते सगळे अरे बायको कुठे गेली तिकडे बघ वरती आहे तिथे. तेवढ्यात तिची नजर अशी ते असा हात त्याचा असा असेल इथे कुठेतरी, बघा कुठपर्यंत. एका नजरेचा कार्यक्रम असतो तो. हर्षल 9 महिने झालेत, लक्षात ठेव. तू अजून काय टेन्शन नाही, तू असाच राहा बाबा, काय आधीपासूनच असं राहा, त्यामुळे काय टेन्शन. परिणाम अशी भुवई वक्र केली. परिणाम अंगदारी सुद्धा त्याच्याकडे तसंच पाहिलं रावणाकडे. अय आप किसे दिखा रे हो. तेव्हा रावण म्हणतो काय रे, ही माझी वाकडी वक्र झालेल्या भुवईची तुला भीती वाटत नाही? अरे मी अशा वक्र झालेल्या भुवईतनं कोणाकडे पाहिलं ना घाबरतात लोक. रावण सांगतोय अंगदाला. नुसताशी तिरकी नजर केली ना कोणाकडे बघून, सगळेजण काय हातातलं काम टाकून माझ्यासमोर हात जोडून उभे राहतात. तुला भीती नाही काय वाटली अशी? काय अंगदाने उत्तर द्यावं? अंगद म्हणाला, महाराज अहो तुमच्या वक्र भुवईची भीती मला दाखवताय. वक्र भुवईची भीती मला दाखवताय? अहो मी ज्यांचा सेवक आहे ना, ते जे मालक आहेत ना माझे राम, त्यांची भुवई जर वक्री झाली ना, जिनके केवल प्रंक भ्रुकुटिके भयसे. अंगद सांगतोय, जिनके केवल पंक भ्रुकुटिके भयसे सागर सप्त उबलते देखा. माझे जे मालक आहेत ना, काय रामाचं वर्णन करावं. तुम्ही काय सांगता भुवईचं वर्णन? घाबरता मला? अहो माझ्या मालकाने जर भुवई वक्र केली ना, तर जगातले 7 सागर सुद्धा कापाय लागतात, उकळायला लागतात, घाबरतात. जिनके केवल पंक भ्रुकुटिके भयसे सागर सप्त उबलते देखा उनको ये जसोदा के भय से अश्रु बिंदु ध्रुव ढलते देखा अपना मान टले टल जाए पर. माझा राम, हमारे साथ श्री रघुनाथ तू किस बात की चिंता, शरण में रख दिया जब मात तू किस बात की चिंता, किया करते हो तुम दिन रात बिन बात की चिंता, मेरे स्वामी को रहती है तेरी हर बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की. मला नाही घाबरत तुमच्या त्या बुगटीला, माझ्या घाबरतात लोक माझ्या रामाला. याला म्हणतात आपल्या देवतेवरचा विश्वास. मी कायम उदाहरण सांगतो, या कथेत मी ते आलो नाही, बरं झालं मला आठवण झाली. गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेमध्ये रामानंद स्वामी म्हणून, रामानंद महाराज म्हणून होऊन गेले जालन्याचे. त्या रामानंद महाराजांचे शिष्य होते, त्यांचं नाव प्रल्हाद महाराज. बुलढाण्याच्या जवळ साखरखेरडा नावाचं गाव आहे, तिथे समाधी अजूनही प्रल्हाद महाराजांची आहे. त्या प्रल्हाद महाराजांचं वाक्य आहे. प्रल्हाद महाराज सांगतात, अरे आपल्यावर एखादं संकट येतं तेव्हा आपण आपल्या गुरुकडे येतो आणि सांगतो, गुरुदेव महाराज माझ्यावर केवढं मोठं संकट आलं, महाराज माझ्यावर केवढं मोठं संकट आलं. आपल्या गुरुला माझ्यावर केवढं मोठं संकट आलं असं सांगण्यापेक्षा
संकटाला सांगावं माझा गुरु किती मोठा आहे. याला म्हणतात श्रद्धा. अंगद त्या ताकदीचा आहे. अरे रावणा, अरे रावणा, मला कसली भीती दाखवतो? घाबर तू. आज तुझा रामरायांच्या रूपानं प्रत्यक्ष काळ तुझ्या लंकेमध्ये येऊन उभा आहे. घाबर घाबर, डर जा, थोड़ा तो डर जाओ. अंगद, डर किसे दिखा रहे हो? जो सोन्याची लंका बांधू शकतो, अरे ज्याच्यामुळे हे सगळे देव, सगळे माझ्या दरबारातली लोक घाबरून असतात. आज मोठमोठे रक्षक माझ्या दरबारात ते तुला घाबरेल, मला घाबरून मी का घाबरावं? अंगद म्हणतो ते तुला घाबरतायत याचा अर्थ तुझ्या पैशाला घाबरतायत, तुझ्यात ताकद नाही तेवढी. काय काय हिंमत आली होती बघा अंगदाला. सोपं नाही हो रावणाच्या समोर जाऊन उभं राहणं आणि बोलणं. आणि दूत या शब्दाची भूमिका काय लक्षात ठेवा. जर दूतानी इथे काही मान्य केलं तर ती मान्यता रामाला सुद्धा ग्राह्य आहे का? आपण नसतात का राजदूत असतात बघा, ते सह्या करतात जेव्हा दोन देशाध्यक्ष भेटतात. उदाहरणार्थ ज्याचं मोदी आणि जो बायडन एकत्र भेटले समजा, तर राजदूत सह्या करून काही फाईली चेंज करतात बघा. त्या सही केली म्हणजे ती जी सही आहे त्यातला जो लिहिलेला मायना आहे तो मोदींना मान्य करावाच लागतो. मोदी असं म्हणू शकत नाहीत हे मला मान्य नव्हतं, मला माहित नाही, आता मी असं नाही, राजदूतांनी सह्या केल्या, तुला मान्य करावं लागतं. तसं आहे अंगद त्या ताकदीचा आहे. कशाला घाबरायची मला भीती दाखवतो? घाबरायचं असेल माझ्या रामांना दाखव. इकडे रावण काय करतो बघा, काय राजकारण घेतो. रावण म्हणतोय अंगदा ऐक, कारण रावणाला लक्षात आलं होतं हे पाणी वेगळे. अंगदा मी काय म्हणतोय, तू दक्षिणेतला, मी पण दक्षिणेतला, मग तुझा जो राजा आहे तो उत्तरेकडचा आहे. आपण दक्षिण दक्षिण लोक एकत्र येऊया. नाहीतरी तुझ्या वडिलांना त्या रामानेच मारले ना. तुला असं कर, मला सामील हो, तुझी सेना माझ्याकडे ये आणि आपण इथे उभं राहू आणि आपण सगळे मिळून रामाच्या विरुद्ध लढू आणि त्या सुग्रीवाला हरवू. किष्किंधेचं राज्य तुला देतो मी. काय बघा राजकारण. रावणाला एक माहित होतं, या रामाच्या सेनेमध्ये दोन प्रकारच्या सेना आहेत, एक सुग्रीवाची आणि एक अंगदाची. जर अंगद फुटला, युवा नेतृत्व फुटलं, तर सेनेमध्ये नक्की फूट पडू शकते. सेना म्हणजे रामाची सेनाबद्दल चालल्या. म्हणून रामाला अंगदाला वळवतोय. पण अंगद कुठला वळतोय हो? अंगदाने सांगावं, काय सांगावं रावणा, अरे माझ्या वडिलांचा वध रामरायांनी केला, मान्य आहे, चल त्यात कोणी बदलू शकणार नाही. पण मला वाईट वाटलं, पण नंतर विचार केल्यावर लक्षात आलं माझ्या वडिलांचा वध झाला पण तो योग्य कारणासाठी झाला. त्यामुळे माझे राम सांगतील तीच पूर्व दिशा असेल. मला नको तुझं राज्य, मला राम. काय अंगदाची भाषा आहे बघा श्रोते हो. अंगद म्हणतो मला किष्किंधा नगरी नको, मला रामरायांनी त्याच्या हृदयात स्थान दिलंय, हेच माझ्यासाठी मोठं राज्य आहे. असं एवढी ताकद आहे तुझ्यात, दाखव पाहू. आणि दाखव पाहू म्हटल्यावरती अंगद होता आता तरुण रक्त न पेटला हो. आणि या अंगदाने काय करावं, रावणाच्या दरबारामध्ये आपला उजवा पाय होता, तो उजवा पाय दंडिशी आपटला. असा हा बरोबर असा आपटला. सोम तू होताच बघायला. दणकन आपटला. आणि अंगद सांगतोय रावणाला, ए रावणा, तुला तुझ्या शक्तीवर, तुझ्या या दरबारातल्या लोकांवरच्या शक्तीवरती विश्वास आहे ना, चल हा उजवा पाय तुझ्या दरबारामध्ये मी रोवून उभा आहे. काय प्रसंग आहे रामायणातला, विलक्षण प्रसंग आहे. पाय रोवून उभा आहे, तुझ्या दरबारातल्या कुठल्याही वीरांनी यावं, कुठल्याही वीरांनी यावं
आणि माझा हा उजवा पाय उचलून बाजूला ठेवावा, असा हलवावा, उचलावा पण नाही, हलवावा. जर जर माझा पाय कोणी हलवला तुमच्या कोणीपैकी, तुझ्या सकट, मी तुला शब्द देतो, मी रामरायांबरोबर किंबहुना रामांना सांगीन आपण इकडनं निघून जाऊ, राम तुझी लंका सोडतील. चल बघू काय कुठनं आलो होतं बळ बघा. आणि एक एक वीर पुढे यायला लागला हो. सगळे प्रयत्न करतायत, जोर लगा की आईशा जोर लगा. इंद्रजित झाला, सगळे सगळे झाले. आणि अंगद असा, अरे काय ताकद आहे, काय याला वाटत आपली ताकद, आपली ताकद, आपली ताकद. आवाज कोणाचा, आपली ताकद, आपली ताकद. आपण करून दाखवलं, करून दाखवलं, करून दाखवलं. आणि शेवट रावण उठला हो. आणि रावण उठल्यावरती बारीक 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 वाजवा, थांबव नका रे, बॅकग्राऊंड म्युझिक. आणि रावण उठल्यावरती अंगद घाम पुसायला लागला. का अरे रामाच्या नावावर आपण गेलो बोलून, आता जर या धटिकगडाने आपला पाय हलवला तर आपल्याला घरी जावं लागणार. कारण रावण साधारण लेच्यापेचा नाहीये श्रोते होय. रामाशी ज्यांनी शत्रुत्व पत्करावं तो काय लेच्यापेचा असेल होय थोडाच. आणि रावण निघाला. अंगद म्हणतोय रामाला प्रार्थना करायला लागली, रामराया रामराया तुझं नाव घेऊन मी बोलून गेलो रे, आता तू माझ्या पाठीशी उभा राहा. गाणं मागाशी फार जोरात पडलो, हमारे साथ श्री रघुनाथ की बात की चिंता. आता चिंता काय, चितेची वेळ आली, आता काय करायचं. चिंता कसली चिंता, आता झालं सगळं. हा रावण येणार आणि ती माझा पाय हलवणार आणि काम संपणार. मगाशी गाणी जोर जोरात पडत होतो, तर खाणे की न पिणे की न जीने की मरणे की वगैरे, आता जीने की मरणे की अवस्था आहे. रामा धावा, रामा धावा. आपली अवस्था बऱ्याचदा अशी होते. एरवी आपण म्हणतो काळजी रामाला. आणि संकट आल्यावरती काही करा, तुम्हीच करा, तुम्हीच सगळे, तुम्हीच सगळे. तिथे कुठे जातं आपलं जे वरवरती बोलताना सगळं असतो. महाराज आपण काही नाही हो, करता करविता भगवंत आहे, तो ठरवेल ठेवील त्याच अवस्थेत राहायचं असतं. बरं मग जनरल वॉर्ड मध्ये झोपायचे. जनरल वॉर्ड कशाला, जरा सेमी लक्झरी तर बघा, तिथे का नाही म्हणत, तो ठेवेल त्याच अवस्थेत राहायचं असतं. बरं असं तिथे का होत नाही आपलं. हा सांगायचा मुद्दा ते फक्त लोकांची वाहवा मिळण्यासाठी. भगवंत करवून घेतो. आणि रावण आला, असा आला रावण. आणि खाली बसणार, खाली बसणार आणि पायाला हात लावणार. तेवढ्यात या अंगदाला काय सुचलं बघा. अंगदाने तो पाय ठेवला होता पुढे, अंगदाने तो पाय सटकन मागं घेतला. राणा विचारला काय झालं रे, पाय का मागं घेतला. घाबरलेला होता अंगद, हे खरं कारण होतं. पण अशा वेळेस बुद्धिमत्ता कशी उपयोगी पडते. अंगद म्हटला पाय मागं घेतला, याला कारण माहिती का, ए रावणा घाबरलेलं दाखवायचं नव्हतं. माझे पाय पकडण्यापेक्षा माझ्या मालकांचे पाय पकड, रामरायांचे, मुक्त होऊन जाशील. घाबरला होता हा, हे खरं कारण होतं. पण कार्यकर्ता याला म्हणतात, कुठल्याही वेळेस आपल्या मालकाला स्वतःला उघडं पाडायचं रे. माझे पाया कसले पडतो, माझ्या पायाला हात लावतो, माझ्या रामाच्या पायाला हात लाव, मोकळा होशील रे, मोकळा होशील. हे पकडा याला, पकडा याला म्हटल्यावरती रावणाची सगळे जे राक्षस होते ते पकडायला गेले. आणि अंगदाने जय श्रीराम असा आवाज केला आणि आकाशात उडी मारली. आणि रामाच्या शिबिरामध्ये अंगद येऊन दणकन उभा राहिला. रामा, रावण ऐकायला तयार नाही, रावण ऐकायला तयार नाही, रावण ऐकायला तयार नाही. ठीक आहे, विभीषणाने सांगितलं मी तुम्हाला सांगून ठेवतो, रावणाचा दारुगोळा कुठे आहे, शस्त्रसाठा कुठे आहे, ही सगळी बातमी
त्याच वेळेस रावणाचे 2 गुप्तहेर रामाच्या शिबिरात वानरांचं रूप घेऊन फिरत असतात. हे ओळखतात आमचे मारुतीराय आणि त्या दोघांना असं काही पकडतात, असं असं दाबून ठेवतात. कोणाबद्दल उभे राहताय रे, गाठ माझ्याशी आहे. आणि दोघांना काय करतात, उत्तानपात करतात, म्हणजे खाली डोकं वर पाय, आणि शिबिराच्या दरवाजापाशी दोघांना उलट लटकून ठेवतात मारुतीराय. कशाला उलट लटकून ठेवतात माहिती का? जर रावणाने कोणी परत गुप्तहेर पाठवले तर रावणाच्या गुप्तहेरांची अवस्था काय होईल, अशी अवस्था होईल. परिणाम, युद्धाची सुरुवात, युद्धनीती सुरू झाली. सकाळ सूर्योदय ते सूर्यास्त, कोणी कुठली जबाबदारी घ्यायची. रामचंद्रांनी इतकं नियोजनबद्ध युद्धाला सुरुवात करायची ठरली होती. लंकेची 4 दार आहेत, प्रत्येक दारावरती वेगळी तुकडी, वेगळा व्यक्ती जाऊन लढणार. आणि दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाची वाट पाहतायत, वाट पाहतायत, वाट पाहतायत. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.